विशाल महाराष्ट्रामधून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर आहे बोलत आहे। आज मी वडाळामधून विठ्ठल मंदिरमध्ये आलो आहे। मी आज इथं पौर्णिमा फाउंडेशनच्या मोफत खिचडी वाटपचा कार्यक्रम केला होता आहे। त्याबद्दल ते थोडे सांगतील, त्यांचा ग्रुपबद्दल काय करतात। प्रथमतः सगळ्यांना रामकृष्ण हरी माऊली। आज येथे आम्ही गेली 12 वर्ष सातत्याने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशन तसंच पौर्णिमा यात्रा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आज आम्ही इथे दरवर्षी आम्ही हा भाविकांसाठी, वारकऱ्यांसाठी, माऊलींसाठी आम्ही हा खिचडी वाटपाचा कार्यक्रम घेत असतो। एक भक्तिभाव आणि आनंदमय सोहळ्यात हा कार्यक्रम इथे साजरा केला जातो। या दोन्ही संस्थाचे आता हे इथे पौर्णिमा यात्रा फाउंडेशनचे अध्यक्ष सुजित भोसले आहेत। प्रत्येकजण आपापल्या काही ना काही आपला खारीचा वाटा म्हणा प्रत्येकजण आपला देत असतो आणि इथे योग्य प्रकारे आणि योग्य अशा शिस्तीने प्रत्येक भाविकाची काळजी घेऊन प्रत्येकाला ते खिचडी वाटपाचा कार्यक्रम केला जातो। तुम्हाला सकाळपासून किती भाविक लोकांचा प्रतिसाद भेटला आहे? भाविक लोकांचा प्रतिसाद त्यांच्या डोळ्यातच भावच आणणार आहे। इथे येणारा प्रत्येक माऊली हा विठ्ठलाला भेटायला येतो। प्रत्येक तो लहान असो वा मोठा, तो एक माऊली, एक वारकरी म्हणूनच येतो आणि त्यांचा डोळ्यातनंच आम्हाला जे सद्भावना व्यक्त होते ना, विचारायची गरज नाही लागत कोणाला। जे आपण तन्मयतेने करतो, अंतर्मनापासून करतो, त्याचा भाव भाविकांच्या डोळ्यात दिसतो। त्यांना पंढरपूरला जाता येत नाही, मला म्हणजे वडाळ्याला येतात लोक। कसं वाटते लोकांना? इथं सकाळपासून ऊन आहे, पाऊस आहे। मी सांगितलं ना आपल्याला की हे प्रति पंढरपूर आहे। ज्यांना पंढरपूर काही कारणास्तव जाता येत नाही, नोकरी धंद्या व्यवसाय म्हणजे चाकरमानी आहेत, काही ग्रामस्थ इथे आहेत जे जाऊ शकत नाहीत पंढरपूर वारीला, त्यांना हा वारीचाच योग आहे की हा इथे साजरा केला जातो त्याला। आणि साक्षात इथे देव आहे, पांडुरंग आहे। पांडुरंग आहे म्हणून तर एवढी विठ्ठल भक्त इथं आले आहे ना। बघा का असतं, तुकाराम महाराजांनी छान वाक्य दिलेलं आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे। जिथे तुम्ही भक्तीने, भावाने, सद्भावनेने जिथे पांडुरंगाला हात घालाल, साथ घालाल, तिथे पांडुरंग तुम्हाला दर्शन देणार, तिथे पांडुरंग तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करणार। तसेच आपल्याकडे काय वारकरी आहे ते पण सांगतील। पौर्णिमा फाउंडेशनचे अध्यक्ष सुजित भोसले आताच अमरनाथ यात्रावरून आले, सगळे वैष्णोदेवी केली, आता लगेच वारकरी पंढरपूरची वारी चालू झाली, त्यांनी खिचडी वाटप ठेवलेलं। तर सांगा सर। हा उपक्रम मी प्रत्येकी 16 रुपयात केला होता आणि त्याला एवढे यश आले की आज तुम्ही डोळ्यासमोर बघताय की म्हणजे भरपूर भाविकांचा आणि लोकांनी मला भरपूर त्याने उत्स्फूर्त साथ दिलेली आहे। त्यामुळे त्यांचे मी खूप आभार मानतो। असाच हा कार्यक्रम दरवर्षी हो, हीच एक इच्छा आहे, म्हणजे बस बाकी काय नाही। लोक तुमचे सेवेकरी सगळे प्रसाद वाटत आहे, लाईनीमध्ये लोक आहे, त्यांना हे करतात, मनापासून ते खिचडी खात आहेत। कसं वाटतं तुम्हाला? एकदम मस्त वाटतं आणि खरंच म्हणजे लोकांनी खूप एक सपोर्ट केलेला आहे पौर्णिमा यात्रा फाउंडेशनला, त्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे। मी प्रति पंढरपूर वडाळा इथं आहे आणि माझ्यावर कॅमेरामॅन संतोष